शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या खात्यात आता येणार पीक विम्याचे पैसे. अखेर मार्ग मोकळा झालेला आहे. आतापर्यंत शेतकरी बांधवांची लागली होती प्रतीक्षा. आमच्या खात्यात नेमके पीक विमा कधी येणार, आम्हाला सरकार पीक विम्याचे 17,000 रुपये कधी देणार, तीच शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली असून आता लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे आणि पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता वाटप होणार आहेत, अशी मोठी घोषणा आता जाहीर झालेली आहे. तर चला आता नेमकी कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप होणार आहेत, किती जिल्ह्यांमध्ये, किती तालुक्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहेत, प्रत्येक अपडेट आता शेतकरी बांधवांनो आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी फक्त तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा. बघा, या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केले तर तुम्हाला असेच पीक विमा विषयी, नमो शेतकरी योजना विषयी माहिती मिळत राहील. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. बघा, या ठिकाणी आता शेतकरी बांधवांसाठी सरकारचा निर्णय झाला. होय, आता लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून पूर्ण पैसे वाटप आता होणार आहे. पूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे वाटप होणार असून आता टोटल रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज सुद्धा पडणार नाही. पहा, आलेल्या माहितीनुसार आता लाखो शेतकरी बांधवांना 17,000 रुपयांचा पीक विमा मिळणार असून काहींना 17,000 रुपये मिळतील तर काहींना 15,000 रुपये मिळतील. काहींना पीक विमा नुकसान भरपाईचे मिळून 22,000 ते 25,000 रुपयापर्यंत सुद्धा मिळतील. अशा पद्धतीची रक्कम आता ही लाखो शेतकरी बांधवांना सरकार देणार असून यामुळे शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत. पूर्ण पैसे वाटप करण्याचा हा निर्णय आमचा आहे, असं शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हा सरकारने स्पष्टपणे जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता काळजी करू नका किंवा कसलीच चिंता किंवा काळजी करू नका. सर्व रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असून एक मोठा दिलासा आता तुम्हाला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार असून पण बघा, हे पैसे सर्वात आधी या 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत. जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर आता तुमच्या देखील बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होतील. या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार असून लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. शेतकऱ्यांना एक चांगलाच दिलासा मिळू शकतो असं पण आपण डायरेक्ट म्हणू शकतो. पहा, आता शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी ही घोषणा झालेली आहे. आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येणार आहे. पूर्ण रक्कम आता सरकारने जाहीर केल्या असल्या कारणाने शेतकरी बांधव बघा आता चांगलेच खुश आहेत. बघा, आता या 15 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होत असून आता नेमकी हे कोणते 15 जिल्हे आहेत, आता त्या जिल्ह्यांची देखील मी तुम्हाला नावे सांगतो. जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला देखील आता पूर्णपणे पैशांचं वितरण होणार आहे. आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. पूर्ण पैसे वाटपाची आतापर्यंतची घोषणा राज्य सरकारने केली असून सर्व लाडक्या बहिणींना जसे डीबीटीतून पैसे दिलेत आता त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याचे म्हणजेच की 17,000 रुपये आता जमा होणार आहेत. ही एक आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर मग चला आता आपण नेमके पाहूयात की नेमके कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, किती वाजेपर्यंत जमा होतील, कोणते ते 15 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे देखील पूर्णपणे शेतकरी बांधवांनो जाणून घ्या. तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट. कोणत्या जिल्ह्यातून सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे, आज पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळणार की उद्या पैसे मिळणार की दुसरीच कोणती तारीख आहे, सर्व काय माहिती आपण आता बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे. तर आता चला पाहूया सविस्तरपणे अपडेट. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता सर्व काही यादी आलेली आहे. लक्ष देऊन व्हिडिओ बघा. या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकरी बांधवांना आता मिळणार पीक विम्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून. वाटपाची अखेर घोषणा. होय, आता पीक विम्याचे राहिलेले पैसे सर्व भेटणार असून सरकारने आता स्पष्टपणे पहिल्या टप्प्यासाठी यादी देखील जाहीर केलेली आहे आणि त्या यादीमध्ये स्पष्टपणे 15 जिल्ह्यांची नावे देखील दिलेली आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. बघा, आता एप्रिल महिना सुरू झालाय आणि या महिन्यात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विमा 17,000 रुपये देण्याची घोषणा देखील झालेली आहे. आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की तुमच्या देखील खात्यावरती 17,500
17,000 रुपये प्रमाणे हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। तर आता चला नेमकी पाहूया ते कोणते 15 जिल्हे आहेत, त्या 15 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे देखील तुम्हाला शेतकरी बांधवांनो जाणून घ्यायचं आहे। जर का तुमचा जिल्हा आलेला नसेल तर तुम्हाला काही दिवस नक्कीच प्रतीक्षा करावी लागू शकते, परंतु जर का तुमचा जिल्हा या यादीमध्ये आलेला असेल तर तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे आणि तुम्हाला आजपासूनच पीक विमा हेक्टरी 17,000 रुपये जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। त्याकरिता आता व्हिडिओला 2 ते 3 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही। त्यामुळे आता फक्त 2 ते 3 मिनिटे टाइम काढून व्हिडिओला नक्की पाहत चला। तर आता चला, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर। अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, तुम्हाला पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपवण्यामध्ये आलेली आहे। होय, अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती जिल्हा आहे बीड। बीड मधील शेतकरी असाल, तुम्हाला पण पीक विम्याची प्रतीक्षा असेल, पीक विमा तुमच्या देखील खात्यावरती जमा झालेला नसेल तर आता तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून यादीमध्ये बीड जिल्ह्याचं सुद्धा नाव आलेलं आहे। आता बीड मधील सुद्धा सर्व उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंबर 3 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, तुम्हाला पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पण पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। आता तुमच्या देखील खात्यावरती 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। भंडारा मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम 17,500 रुपये काहींना मिळतील, काहींना 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती काही शेतकरी बांधवांना 17,000 रुपये हेक्टरी मिळेल, तर काहींना 17,500 रुपये, काहींना 15,000 रुपये, काहींना 22,000 रुपये, तर काहींना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो गोंदिया मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काहींना 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे, तर काहींना 17,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 17,500 रुपये हेक्टरी, तर काहींना 17,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालना जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, सातारा, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।